पत्रकारांना धमकावणं आता पडणार महागात. पत्रकार संरक्षण कायद्याचा बडगा, आरोपींना थेट कोठडी. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर हल्ले करणाऱ्यांची आता खैर नाही. पत्रकारांचं आम्ही काहीही वाकडे करू शकत नाही, अशा आविर्भावात वावरणाऱ्या समाजकंटकांसाठी महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा हा कडक इशारा ठरत आहे. पत्रकाराला त्याच्या कामापासून रोखणं किंवा धमकी देणं हा आता गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा मानला जात असून यात थेट कारावासाची तरतूद आहे. 56 पत्रकार बघितले म्हणणाऱ्यांना कायद्याची चपराक. भ्रष्टाचाराच्या बातम्या दाबण्यासाठी किंवा सत्य समोर येऊ नये म्हणून काही जण पत्रकारांना धमक्या देताना दिसतात. तुमच्यासारखे 56 पत्रकार बघितले, अशा धमक्या आता थेट कायद्याच्या कक्षेत येत असून अशा प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आहेत. काय आहे महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा? महाराष्ट्रामध्ये 2017 पासून लागू झालेल्या या विशेष कायद्यानुसार कोणत्याही माध्यम प्रतिनिधीवर, पत्रकार, छायाचित्रकार, संपादक किंवा वृत्तवाहिनी प्रतिनिधी हल्ला करणं अथवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करणं हा गंभीर गुन्हा समजला जातो. गडचिरोलीसारख्या संवेदनशील आणि आव्हानात्मक भागात कार्यरत पत्रकारांसाठी हा कायदा संरक्षण कवच ठरत आहे. पत्रकारांनी काय करावे? धमकी किंवा हल्ल्याच्या प्रसंगी पत्रकारांनी घाबरून न जाता पुढील बाबी कराव्यात. घटनेचे ऑडिओ किंवा व्हिडिओ पुरावे जतन करावेत. तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्याचा उल्लेख करून लेखी तक्रार दाखल करावी. संबंधित जिल्हा पत्रकार संघटनेला माहिती द्यावी. निर्भीड पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आता कायद्याचा बडगा अधिक कडकपणे उगारला जात आहे. प्रशासकीय अधिकारी असो वा स्थानिक गुंड, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा हा प्रभावी शस्त्र ठरत असून समाजातील सत्य समोर आणणाऱ्या पत्रकारांना यामुळे मोठा आधार मिळत आहे.